हे बघा, खाली बसा म्हणजे बरं वाटेल. आता मला काय वाटतं, आता आपण जेवू आणि झोपू. ठीक आहे? नाही, आमच्या स्केरी स्टोरीज राहिल्यात. दादा तूच सांग ना स्केरी स्टोरी. तुम्हाला आवडतात स्केरी स्टोरीज? हो. ठीक आहे, मग मी सांगतो स्केरी स्टोरी. एक होतं गाव. त्या गावाबाहेर लांब होतं एक पडकं घर. जुनाट, भिंती पडलेलं, पोळ्यांच्या जळमटांनी भरलेलं एकटं पडकं घर. कोणी तिथे जात नसेल, कोणी तिथे राहत नसेल. कारण रात्र झाली, अंधार पडला की त्या घरातनं आवाज यायचे. हा 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 हसायचे, ओरडण्याचे, रडण्याचे. त्या घरात राहायचं एक भूत. दररोज रात्री ते आळोखे पिळोखे देत उठतं. मग सगळ्या गावातून, रस्त्यातून, प्रत्येक घरातून ते फिरतं. सगळ्यांकडे त्याचं लक्ष असतं, जास्त करून लहान मुलांकडे. जर का कोणी खोटं बोललं, काय खोटं बोललं, तर ताबडतोब ते दरवाजा तोडून आत येतं. आणि दरवाजा बंद असेल तर दाराच्या फटीतून सरपटत येतं. छतातून राक्षसासारखं येतं, नाहीतर डायरेक्ट भिंतीतून येतं. म्हणजे खोटं बोलणाऱ्या मुलाचं काय असतं? त्यानंतर तो खोटं बोलणारा मुलगा कधीच कोणाला दिसत नाही. त्याच्या रडण्याचे आवाज येतात फक्त त्या पडक्या घरातून. मुलींनो, हेच ते गाव आणि इथेच आहे ते भूत. आता मी विचारलेल्या प्रश्नांची पटापट उत्तर द्या, नाहीतर येईल ते आपल्या घरात. काय आलं? किती कोक प्यायलं? एक कॅन भरून कोक पिला. काय शिवानी, तू काय केलं? काय शिवानी, आईचं लक्ष नसताना तू काय केलं? तेजल, मी दादाचं फेवरेट अँड ट्रॅश मध्ये टाकलं. सॉरी. काय सिद्धी, आई बाबा घरी नसताना तू एकटीने 2 तास काय केलं? काय नाही, टीव्ही बघितला. सिद्धी, काय नाही. मी खूप कोक, कॅन्डीज, कुकीज, पॉप्सिकल्स, चिप्स, पिझ्झा, कपकेक्स, फिग न्यूटन्स खाल्ल्या. And you know what? I love junk food and I hate healthy food. And that is the truth. Okay? ही होती एक
गोष्ट रात्रीची. या मुलांनी भरपूर श्रम केले आणि एकदम मस्त नाटक केलेलं आहे. आवाजही छान निघालेला आहे एकदम. आता आपण कलाकारांची ओळख करून घेऊया. आई झाली होती रिया मोरे अँड लव्हिंग डॅडी झाले होता वेदांत भगत. सिद्धी देशपांडे, Hi, everybody. ईशानी बेद्रे, Hi. तेजल जोशी, Hi. शिवानी बेद्रे, and this little one अमेय देशपांडे आणि बेबी सिटर विराज जोशी.